दरवर्षीप्रमाणे ग्रंथालयातर्फे साजरा होणारा वाचक दिन यावेळी ठाण्यात होत असून 23 ते 25 डिसेंबर दरम्यान ठाणेकरांना साहित्यिक मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे. ज्ञानपीठ प्राप्त लेखक डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांची उपस्थिती हे या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण असणार आहे. ग्रंथालयाचे विश्वस्त सुरेश हिंगलासपूरकर यांनी या 3 दिवसीय उपक्रमाची माहिती एका पत्रकार परिषदेत दिली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालय आणि विराट सामाजिक सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, असं हिंगलासपूरकर यांनी सांगितलं. यावेळी मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, ठाणे विभागाचे संपादक मिलिंद बल्लाळ, ग्रंथालयाचे संपादक अरुण जोशी, धनश्री धारप, चांगदेव काळे आदीही उपस्थित होते. सोमवार 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. यावेळी 3 हातनाक्याहून 1 आणि ज्ञानसाधना महाविद्यालयापासून 2 अशा 2 ग्रंथदिंड्या निघणार आहेत. पुस्तकांचं जॅकेट अंगावर घालून ग्रंथदिंडीत सुमारे 200 जण सहभागी होतील. बाळासाहेब ठाकरे स्मारकात होणाऱ्या या उपक्रमात कलादालनामध्ये व्यंगचित्रकारांचं प्रदर्शन, साहित्यिकांची स्वभावचित्र, सुलेखन प्रदर्शन, प्रात्यक्षिक, अच्युत पालव, सिनेमा आणि हस्तकला, अरुण पुराणिक, व्यंगचित्रे रोहन पोरे सादर करणार आहेत. मुख्य सभागृहात प्रभावशाली तरुण लेखकांशी संवाद, त्यात प्राजक्त देशमुख, स्वप्नील गांगुर्डे, रुचिरा सावंत, प्रदीप कोकरे, प्रियंका पाटील, चैतन्य सरदेशपांडे, मुक्ताबाम, हिंद कोसर खान, किरण क्षीरसागर आणि देविदास सौदागर यांच्याशी डॉक्टर मृण्मयी भजक आणि डॉक्टर लतिका भानुशाली संवाद साधतील. प्रभाकर वाईरकर यांची अर्कचित्र, तरुण कवींचं संमेलन, पुस्तक प्रकाशनं, पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे आदानप्रदान योजना आणि पुस्तक प्रदर्शन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अशोक खंडे यांची संगीतमय मुलाखत विघ्नेश जोशी घेणार आहेत.